लेडीज वॉशरूम मध्ये आहे. चेंज लेडीज वॉशरूम मध्ये म्हणजे नक्की कुणीतरी मुलगी असणार. मधुरा असेल का? नाही, पण मधुराचा तर नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. कोण आहे आज जाऊनच बघते. हॅलो, कुणी आहे का इकडे? कोणच नाहीये इथे. तर कुणी आहे का? तर कुणीच नाहीये. हा जयंतचा प्लॅन तर नसेल ना? बापरे. तू मला मेसेज करून इथे बोलवलंस? हो, माझा ऐकून घे. मला काहीही ऐकायचं नाहीये, मला जाऊ दे. जान्हवी थांब. अरे जानूला एवढा वेळ का लागतोय? काय करतोयस तू? हे बघ, दार उघड, मला जाऊ दे. हा नाही, आधी ऐक. तू ऐकणार आहेस की नाही माझं? नाही तर मी आता आरडाओरडा करेन. जान्हवी, जयंत यायच्या आधी मला तुला खूप महत्त्वाचं काही सांगायचं आहे. सुचिल, रिलॅक्स. मी तुझ्या इथे मदतीसाठी आलोय. आणि जान्हवी, तू जर असं रिॲक्ट केलंस ना तर जयंतला कळेल मी आलोय आणि मी तुझी मदत करतो. हे जर जयंतला चुकूनही कळलं ना तर तो माझी इतरांसारखी वाट लावेल. हे बघ, मला माहिती आहे की जयंत माझा मित्र आहे म्हणून तुला माझ्यावरती विश्वास ठेवणं कठीण जात आहे. पण जान्हवी, आय स्वेअर, बिलीव्ह मी जयंतचा मित्र असण्याआधी एक माणूस आहे. जान्हवी, मी हेच सांगायला आलो आहे की जयंतचं फारच चुकतंय. एकदम विचित्र वागतोय तुझ्याशी. म्हणजे अक्षरशः माणुसकी सोडून वागतोय. तो एक राक्षस आहे. जान्हवी, तू सोड त्याला. जानवी का नाही आली अजून? आता मी फक्त 10 पर्यंत मोजणार आहे. जर त्या आत ती आली नाही ना तर मी सरळ त्या लेडीज वॉशरूम मध्ये जाणार. मग काय व्हायचं ते होते. 1 2 3. हे बघ जान्हवी, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे आणि जयंत कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. मला तुला इतकंच सांगायचं आहे की जयंत खूप डेंजरस माणूस आहे. हे मला माहित नसेल असं वाटतंय का तुला? तरी पण तू इथे का आलीस त्याच्याबरोबर? मी आलेले नाहीये इथे. त्याने फसवून आणलंय मला. आणि राहिला प्रश्न त्याला सोडायचा, तर आता तूच म्हणालास ना तो काहीही करू शकतो. अशा माणसाला सोडणं इतकं सोपं वाटतंय का तुला? तू कधीच सोडणार नाही मला. मी जगाच्या पाठीवर कुठेही गेले ना तरी शोधून काढेल तो मला. मी जर का त्याला पोलिसात द्यायला गेले तर 2 दिवसात बाहेर पडेल तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या फॅमिलीलाही काहीही करू शकतो रे तो. 4 5. सॉरी टू से जान्हवी, पण तू अडकलीस. त्याला सोडणं तुला डेंजर वाटतंय, पण त्याच्यासोबत राहून पण तू सेफ नाही आहेस. आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे तुझ्याकडे. कोणता मार्ग? जयंतचा विषय संपवून टाक. म्हणजे काय काय बोलतोयस काय तू? 6 7 8 9 10.
जयंतचा विषय संपव जान्हवी. असं काहीतरी कर की तुम्ही दोघे एकमेकांच्या समोर कधीच येणार नाही. तुला त्याला फेस करावं लागणार नाही. तुझी या सगळ्यातून सुटका होईल. आणि नाहीतर मग तुलाच काय, तुझ्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला तो सुखाने जगून देणार नाही. जानू, काय जावई बापू, गाडी पुढे सरकली का? माझ्या लेकीने प्रेमाची कबुली दिली का? काल जो एवढा प्लॅन केला होता त्याला यश मिळालं ना? या बोलणं जाऊ दे बाजूला. तर मी तर आता मातीच खाल्ली होती. म्हणजे काय केलं तुम्ही? काही नाही, ते 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 जाऊ दे ना. ते पण गाडी पुढे सरकली नाही इतकं मात्र नक्की. मागे नाही की गाडी म्हणजे मिळवलं अजून. काय काय काही म्हणाला? नाही नाही अगं काकू, तुला नाही काही. नाही पण मला कळत नाही, तो जो ड्रेस दिला होता तो तर घातला होता भावनाने. हो ना, म्हणजे काकू अगं त्यांच्या डोळ्यातनं स्पष्टपणे दिसतंय माझ्याबद्दलचं प्रेम. पण जाऊ दे काकू, अगं तू नको काळजी करूस. मी बघतो काय ते. पण बिन काही नाही जावई बापू, काळजी करू नका. माझा आशीर्वाद आहे. बघा तुम्ही, भावना लवकरच प्रेमाची कबुली दे. तुझं का काकू, तुझ्यासारखी समजून घेणारी सुपर सासू ना सगळ्यांना मिळते. नाही नाही, प्रत्येकाला नाही मिळणार. ती फक्त तुझ्यासारख्या जबराट जावयालाच मिळणार.